नमस्कार, माझं नाव अमन सातपुते, मी प्रॉपर सांगलीच आहे। EIFT बाबत मला इंस्टाग्राम मार्फत कळालं। त्यानंतर मनामध्ये उत्सुकता लागली की काय आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल आधीपासून आवड होती, पण ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला असं वाटलं की नाही, आपण पण करू शकतो। म्हणजे जे गैरसमज होते इम्पोर्ट एक्सपोर्ट बाबत की भरपूर भांडवल लागतं, रिस्क आहे खूप आणि सर्वसामान्य माणूस यात उतरू शकत नाही, त्या गोष्टी सरांच्या शॉर्ट्समध्ये आम्हाला कळलं की हे ह्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं, सर्वसामान्य माणूस पण यात काहीतरी करू शकतो। त्या आशेने मी सरांचं हे 3 दिवसाचं ऑफलाईन सेशन अटेंड केलं। ते केल्यानंतर आम्हाला कॉस्टिंग कशा गोष्टी असतात, प्रोडक्ट सिलेक्ट कसं करायचं, संस्था किंवा गव्हर्नमेंट याला सबसिडी कसं देतं, गव्हर्नमेंटचा यामध्ये भाग काय आहे, लोकल स्तरावरती गव्हर्नमेंट कसं याला प्राधान्य देते, सबसिडी काय असतील, याचे ड्रॉबॅक्स पण कळले, कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत। आणि हे करत असताना आपण ह्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांना पण मदत कसं करू शकतो, एक स्पिरिट असतं, बिझनेसमॅन स्पिरिट आपण कसं डेव्हलप करू शकतो, हे ह्यातून आपण सरांचं पण आम्हाला भरपूर समजलं। बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत ते आमचं सेशन पूर्ण कव्हर झालं। आणि ह्याच्यानंतर पण आम्हाला काय जर अडचणी आल्या, काय पुढं आम्हाला काय कुठल्या गोष्टीबाबत आम्हाला काउन्सिलिंग लागणार असेल तर EIFT आम्हाला पूर्ण सपोर्ट करेल आणि त्यानंतर पण आम्हाला त्यांनी पूर्ण सुविधा देतील, असं त्यांचं एक 100% त्यांचं वाक्य आहे की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। आणि खरंच EIFT हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते, नव उद्योजकांना, आमच्यासारख्या नव्या पिढीला ते घडवत आहेत। आणि ह्याच्यामुळं असं वाटते की EIFT हे खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामध्ये, आज सांगली कोल्हापूरमध्ये ही आम्हाला संधी मिळते। त्यासाठी EIFTचा मी त्यांना खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांनी असेच काम करत राहावं। करमटा सर असतील आणि चव्हाण सर असतील, यासारखे चांगले ट्रेनर आम्हाला या भागामध्ये लाभले, त्यासाठी मी EIFT आणि सरांचं खूप आभार व्यक्त करतो। आणि अशीच आम्हाला साथ देत त्यांनी, आणि असंच त्यांनी हे जे जनसेवेचं कार्य आहे ते त्यांनी करत राहते। थँक्यू।